जब आपके ख्वाब बड़े हैं तो संघर्ष छोटा कैसे हो सकता है. गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण आज अर्थशास्त्राचं रिव्हिजन लेक्चर पाहणार आहोत आणि येणारी जेव्हा पण कधी आपली MPSCची कंबाईंड किंवा राज्यसेवा होईल त्यावेळेला आपण त्या परीक्षेसाठी तयार असणं हे आवश्यक आहे. आणि म्हणूनच आत्ता जे आपण प्री आणि मेन्स अशी दोन्हीची तयारी सोबत करत आहोत, तर प्री आणि मेन्स दोन्ही एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे अर्थशास्त्राचे काही प्रश्न आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर जेवढे लोक प्रेझेंट असतील त्यांनी लाईव्ह चॅटमध्ये उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. जे लोक लेक्चरला प्रेझेंट नसतील, रेकॉर्डेड सेशन पाहत असतील, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर दिलं तरी चालेल, पण प्रत्येक उत्तरासमोर त्या प्रश्नाचा क्रमांक सुद्धा तुम्ही नोंदवा. म्हणजे तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे ते मला समजेल आणि सगळ्यात शेवटी जेव्हा तुम्हाला तुमची उत्तरं समजतात तर तुमचा स्कोर सुद्धा तुम्ही मेन्शन करा. आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न आहे, कोणत्या मंडळाने शाश्वत विकासाची संकल्पना अस्तित्वात आणली? 1. 1997 मध्ये भारतीय नियोजन मंडळाने. 2. 1987 मध्ये पर्यावरण व विकास मंडळाने. 3. 1997 मध्ये भारताच्या वित्तीय मंडळाने. आणि 4. 1987 मध्ये भारताच्या राजकोषीय मंडळाने. तुमचं उत्तर तुम्हाला 10 सेकंदांमध्ये द्यायचं आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजेच शाश्वत विकासाची जी संकल्पना होती ती 1987 मध्ये पर्यावरण आणि विकास मंडळाने अस्तित्वात आणलेली आहे. 1983 मध्ये जागतिक पर्यावरण आणि विकास आयोग हा स्थापन करण्यात आला होता आणि तो स्थापन केला होता संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने. त्यालाच आपण WCED म्हणतो, म्हणजेच वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट. या आयोगाच्या अध्यक्षा होत्या नॉर्वेच्या पंतप्रधान. त्यांचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, श्रीमती ग्रो हर्लेन ब्रंडलँड. आणि या आयोगाला ब्रंडलँड आयोग असं सुद्धा म्हणतात, ग्रो हर्लेन ब्रंडलँड आयोग. ठीक आहे. या आयोगाने 1987 मध्ये एक अहवाल सादर केला होता आणि त्या अहवालाचं नाव होतं आमचे सामायिक भविष्य किंवा आवर कॉमन फ्युचर. तर हे लक्षात ठेवा, आवर कॉमन फ्युचर हे त्या अहवालाचं नाव होतं आणि याच्यावरती पण प्रश्न येऊन गेलेले आहेत. आणि याच्यामध्ये शाश्वत विकासाची संकल्पना मांडण्यात आली होती. शाश्वत विकास म्हणजे नक्की काय? तर शाश्वत विकासाची जर आपण व्याख्या पाहिली तर ती व्याख्या अशी केली जाते, शाश्वत विकास म्हणजे असा विकास ज्यामुळे भविष्यकालीन पिढ्यांची स्वतःची गरज भागवण्याची क्षमता धोक्यात न येता आपण वर्तमानातल्या गरजा भागवू शकतो. म्हणजे आत्ता आपण सध्या आपल्या गरजा भागवण्यासाठी निसर्गाचा म्हणा किंवा इतर कोणत्याही गोष्टींचा जो वापर करतो, तर तो वापर करताना किंवा आपल्या गरजा भागवताना आपण या गोष्टींची पण काळजी घेतली पाहिजे की भविष्यातील पिढ्यांच्या सुद्धा गरजा भागवल्या जातील. आणि यालाच म्हटलं जातं शाश्वत विकास. भारतामध्ये 1987 मध्ये पर्यावरण आणि विकास मंडळाने ही संकल्पना अस्तित्वात आणली. पण जर आपण म्हणजे ओव्हरऑल पाहिलं तर 1983 मध्ये हा आयोग स्थापन करण्यात आला होता आणि 1987 मध्ये या आयोगाने अहवाल सादर केला आर कॉमन फ्युचर म्हणून, आणि त्याच्यामध्ये शाश्वत विकासाची संकल्पना जी होती ती मांडण्यात आली होती. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न आहे, निरंतर विकास ही संकल्पना प्रथम कुठे मांडण्यात आली? 1. वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी. 2. रिओ वसुंधरा परिषद. 3. क्वेट्टो परिषद. आणि 4. वरीलपैकी नाही. वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी, रिओ अर्थ समिट, क्योटो समिट, नन ऑफ दी अबव. तर तुमचं उत्तर तुम्हाला 10 सेकंदामध्ये द्यायचं आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजीमध्ये ही संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा मांडण्यात आली. निरंतर विकास म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजेच शाश्वत विकास. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरच्या दोन तज्ज्ञांनी ज्यांची नावं आहेत इवा बेल्फोर आणि बेक जॅक्सन, ही नावं पण लक्षात ठेवा. 1980 मध्ये वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी हा अहवाल प्रसिद्ध केला होता आणि त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सस्टेनेबल डेव्हलपमेंट
ही जी व्याख्या आहे किंवा ही संकल्पना जी आहे तर तिचा वापर करण्यात आला होता. हे अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यावरती प्रश्न बनण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. म्हणजे हा शब्दप्रयोग जो आहे शाश्वत विकास किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा सगळ्यात पहिल्यांदा कुठे करण्यात आला होता? तर IUCNचे 2 तज्ञ इवा बेल्फोर आणि बेक जॅक्सन या दोघांनी 1980 मध्ये हा शब्द किंवा ही संकल्पना मांडली होती. पर्यायामध्ये आपल्याला आणखी एक ऑप्शन दिसतो रिओ वसुंधरा, तर त्याच्याबद्दलची पण माहिती आपल्याला थोडीफार पाहिजे. ब्रटलँड आयोगाने अहवाल दिला होता हे आपण पहिल्या प्रश्नामध्ये पाहिलं आणि या अहवालामुळे 1982 मध्ये ब्राझीलमधील रिओ दे जानेरो या ठिकाणी जी परिषद भरवण्यात आली होती, संयुक्त राष्ट्र पर्यावरण आणि विकास याची जी परिषद भरवण्यात आली होती, तर यात विकासाचा हक्क अशा रीतीने साध्य व्हावा की सध्याच्या भविष्यकालीन पिढ्यांच्या विकासात्मक आणि पर्यावरणीय गरजा समन्यायी पद्धतीने भागवावं. म्हणजे आत्ताच्या गरजा तर भागवण्यात याव्यातच, पण भविष्यातील गरजा सुद्धा व्यवस्थितपणे भागवता याव्यात समन्यायी पद्धतीने. म्हणजे आत्ता जेवढ्या प्रमाणात भागवता येत आहेत तेवढ्याच प्रमाणामध्ये पुढच्या पिढीच्या सुद्धा भागवता आल्या पाहिजेत. त्यांना ॲडजस्टमेंट करावी लागू नये अशा पद्धतीने. क्वेट्टो परिषद जी आहे ती 1997ची आहे. जपानमध्ये हे शहर आहे क्वेट्टो या ठिकाणी आणि याच्यामध्ये हरितगृह वायूंची निर्मिती करणाऱ्या वायूंच्या निर्मितीवर नियंत्रण आणण्यासाठी क्वेटो प्रोटोकॉल हा स्वीकारण्यात आला होता आणि 2005ला तो अंमलात आला. तर क्वेटो प्रोटोकॉलवरती सुद्धा प्रश्न येतात. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. देशाच्या आर्थिक विकासाचा दर मुख्यतः कशावर अवलंबून असतो? अ. शिक्षण आणि संशोधन म्हणजे एज्युकेशन अँड रिसर्च. ब. भांडवल आणि नैसर्गिक साधने कॅपिटल अँड नॅचरल रिसोर्सेस. आंतरराष्ट्रीय व्यापार व शांतता इंटरनॅशनल ट्रेड अँड पीस. शेती आणि सिंचन ॲग्रिकल्चर अँड इरिगेशन. ऑप्शन्स आहेत अ, अ आणि ब, अ, ब आणि क आणि चौथा ऑप्शन आहे अ, ब, क आणि ड. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे जो देशाचा आर्थिक विकासाचा दर आहे तो वरीलपैकी सर्व घटकांवरती अवलंबून आहे. शिक्षण आणि संशोधन, भांडवल आणि नैसर्गिक साधने, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि शांतता आणि त्याचबरोबर शेती आणि सिंचन. तर आपण जे देशाच्या आर्थिक वृद्धीचं मोजमाप करतो ते साधारणतः आपण GDPच्या संदर्भामध्ये करत असतो आणि देशाच्या आर्थिक वाढीवरती परिणाम करणारा जो मुख्य घटक आहे तो आहे शिक्षण आणि संशोधन. शिक्षणामुळे काय होतं तर मानवी संसाधनामध्ये सकारात्मक वाढ होते. शिक्षणामुळे होणारे जे बदल असतात त्याच्यामुळे संशोधनामध्ये होणाऱ्या प्रगतीत देशाचा जो वाटा असतो तो महत्त्वाचा असतो. कारण शिक्षण आणि संशोधन तुम्हाला माहिती आहे की या दोन गोष्टी ज्या आहेत त्या एकमेकांवरती डिपेंड आहेत असं आपण म्हणू शकतो. तर जगामध्ये जर आपण पाहिलं तर सरासरी GDP च्या 4.9% खर्च हा शिक्षणावरती केला जातो. पण भारतामध्ये मात्र हे जे प्रमाण आहे ते 3.4% एवढं आहे. ही आकडेवारी थोडी जुनी आहे. रिसेंटली जे काही आपला अर्थसंकल्प बजेट वगैरे आलेला आहे तर त्याच्यामधली आकडेवारी तुम्ही पाहून ठेवा. कारण ते येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. प्रीला नाही पण मेन्सला एवढं डीपमध्ये विचारलं जाऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस तर्फे सादर झालेल्या वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटर्जीत ब्रटलँडच्या अहवालात सन 1980 मध्ये चिरंतन विकास ही संज्ञा सर्वप्रथम वापरली गेली. त्या अहवालाचे शीर्षक काय होते? 1. आपले उत्तम भवितव्य. 2. आपले अंधारलेले भवितव्य. 3. आपले सामुदायिक भवितव्य. 4. आपले असाधारण भवितव्य. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आपण पहिल्या प्रश्नामध्येच पाहिलं होतं. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आपले सामुदायिक भवितव्य किंवा भविष्य म्हणजेच आर कॉमन फ्युचर. 1983 मध्ये हा आयोग स्थापन झाला आणि या आयोगाच्या अध्यक्षा मगाशीच मी सांगितलं तुम्हाला नॉर्वेच्या ज्या पंतप्रधान होत्या ग्रो हर्लेन ब्रंडलँड आणि या आयोगालाच ब्रंडलँड आयोग असं सुद्धा म्हणतात. तर लक्षात घ्या की ही व्याख्या जी आहे किंवा ही संकल्पना स्पष्ट करण्यात आलेली आहे या अहवालामध्ये. पण त्यापूर्वी हा शब्दप्रयोग वापरण्यात आलेला होता 1980च्या वर्ल्ड कन्झर्वेशन जी ही होती. म्हणजे हा शब्दप्रयोग जो आहे तो यापूर्वी वापरण्यात आला होता वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजीमध्ये. ठीक आहे. तर या दोन गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे
आर्थिक विकास आणि पर्यावरण यामधील संबंध दर्शवणाऱ्या प्रमेयाचे नाव काय? 1. पर्यावरणीय फिलिप्स वक्र गृहीतक. 2. पर्यावरणीय मार्शल वक्र गृहीतक. 3. पर्यावरणीय पिगू वक्र गृहीतक. आणि 4. पर्यावरणीय कुझनेट्स वक्र गृहीतक. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, पर्यावरणीय कुझनेट्स वक्र गृहीतक. आर्थिक विकास आणि पर्यावरण यामधला संबंध दर्शवण्यासाठी पर्यावरणीय कुझनेट्स वक्र गृहीतक हे जे गृहीतक आहे ते वापरलं जातं. आणि इथे तुम्हाला दिसत असेल आकृतीमध्ये की कशा पद्धतीने पर्यावरणाचा नाश आणि प्रतिव्यक्ती उत्पन्न यांची तुलना या गृहीतकामध्ये किंवा या वक्रामध्ये केली जाते ग्राफच्या माध्यमातून. 1991 पासून पर्यावरणीय कुझनेट्स वक्र हे पर्यावरणीय धोरणाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य बनलेलं आहे. हा वक्र जो आहे तो उलट्या दिशेने आहे आणि यामध्ये विविध प्रदूषके आणि प्रतिव्यक्ती उत्पन्न यांचा संबंध असतो. कदाचित प्रश्न असा सुद्धा येऊ शकतो की पर्यावरणीय कुझनेट वक्र कशाशी संबंधित आहे, किंवा असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की याच्यामध्ये कशाचा संबंध दर्शवला जातो. तर संबंध जर आपण पाहिला तर विविध प्रदूषके आणि प्रतिव्यक्ती उत्पन्न यांचा संबंध दर्शवला जातो. पर्यावरणीय दाब हा विशिष्ट उत्पन्नापर्यंत वाढतो आणि नंतर तो कमी होतो असा हा वक्र सांगतो. तर हे विधान सुद्धा लक्षात ठेवा. जर मल्टीलाइनर क्वेश्चन आला तर त्याच्यामध्ये या लाईन्स असू शकतात. पुढचा प्रश्न आहे, भारतात महिला व बाल विकासासाठी एक स्वतंत्र विभाग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? 1. केरळ. 2. पंजाब. 3. दिल्ली. 4. महाराष्ट्र. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, महाराष्ट्र. महिला व बाल विकासासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. बाल मृत्यूदर कमी करणं आणि मातृस्वास्थ्यामध्ये सुधारणा करणं हे जे सहस्त्रक विकास लक्ष होते म्हणजे MDG होते त्याच्यापैकी एक होतं. तर MDG आणि SDG सहस्त्रक विकास लक्ष आणि शाश्वत विकास लक्ष किंवा ध्येय ही तुम्हाला पाठच असली पाहिजेत. त्यांच्या ट्रिक्सचे व्हिडिओज वॉरियर ऑफिसरवरती तर आहेत, पण हे व्यवस्थित पाहून ठेवा. या दोघांमधला तुलनात्मक अभ्यास सुद्धा तुमचा झालेला असला पाहिजे. याच्यावरती प्रश्न बनण्याची दाट शक्यता आहे. शिशु, बाल आणि माता मृत्यूदर कमी करण्याच्या उद्देशाने हा प्रोग्राम जो होता चाइल्ड हेल्थ प्रोग्राम हा राबवण्यात आला आणि महाराष्ट्रामध्ये 1 जून 2011 पासून गरोदर माता आणि आजारी असणाऱ्या नवजात अर्भकांना मोफत आरोग्य सेवा देण्यास सुद्धा सुरुवात करण्यात आली. तर महिला आणि बाल विकासासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, शिक्षण, कौशल्य आणि चांगले आरोग्य असलेल्या लोकांचा गट म्हणजे कोणती संकल्पना होय? 1. कामगार दल. 2. मानवी भांडवल. 3. सामाजिक भांडवल. आणि 4. उत्पादक कामगार दल. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, मानवी भांडवल. ही संकल्पना जी होती मानवी भांडवलाची ती गॅरी बेकर आणि जॅकब मिन्सर यांनी मांडलेली आहे, यांनी लोकप्रिय केलेली आहे. व्यक्ती, त्यांचे मालक किंवा त्यांच्या समुदायासाठी आर्थिक मूल्य तयार करण्यासाठी वापरल्या जाऊ शकणाऱ्या वैयक्तिक कौशल्य म्हणजे काही स्किल्स असतील, पर्सनल स्किल्स, ज्ञान, शिक्षण आणि चांगलं आरोग्य इत्यादी असणाऱ्या लोकांचा गट जो उच्च उत्पादकतेसाठी वापरला जातो त्याला मानवी भांडवल किंवा ह्युमन कॅपिटल असं म्हणतात. म्हणजे लक्षात घ्या की आपल्याला भांडवल तर माहिती आहे, पण ज्या वेळेला माणसाच्या बौद्धिकतेचा किंवा माणसाच्या कौशल्यांचा भांडवलाप्रमाणे जर वापर होत असेल, उत्पादकतेत वाढ करण्यामध्ये जर वापर होत असेल, तर अर्थात त्याला मानवी भांडवल किंवा ह्युमन कॅपिटल असं म्हटलं जातं. ही संकल्पना जी आहे ती गॅरी बेकर आणि जॅकब मिन्सर यांनी लोकप्रिय केलेली आहे, हेही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, विकासाचे निर्देशक कोणते? अ. उत्पन्न निर्देशक. ब. उत्पन्नेतर निर्देशक. क. सामाजिक आणि राजकीय विकास निर्देशांक. ड. मानवी विकास निर्देशांक. पर्याय आहेत अ फक्त, अ आणि ब फक्त, अ, ब आणि क, आणि चौथा पर्याय आहे अ, ब आणि ड. इन्कम इंडेक्स, नॉन इन्कम इंडेक्स, सोशल अँड पॉलिटिकल डेव्हलपमेंट इंडेक्स अँड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स.
याच्यापैकी विकासाचे निर्देशक कोणते आहे? इंडिकेटर्स ऑफ डेव्हलपमेंट. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे अ, ब आणि ड. उत्पन्न निर्देशांक, उत्पन्नेतर निर्देशांक आणि मानव विकास निर्देशांक, ज्याला आपण HDI म्हणून ओळखतो. उत्पन्न निर्देशांकामध्ये उत्पन्न निर्देशांकाचा जो उपयोग आहे त्याच्यामध्ये जीवनमानाचा दर्जा मोजण्यासाठी हा वापरला जातो आणि याचं मापन दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आणि करण्यासाठी, म्हणजे याचं मापन करण्यासाठी दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न हा निर्देशक सुद्धा वापरतात. HDI बद्दल तर तुम्हाला डेफिनेटली माहिती असेल आणि असायलाच पाहिजे, कारण जर तुम्हाला वाटत असेल माझा प्रीचा अभ्यास कंप्लीट झाला तर HDI ही संकल्पना तुम्हाला माहिती असायला पाहिजे. उत्पन्नेतर निर्देशांकामध्ये शिक्षण आणि आरोग्य यांचा समावेश होतो. तर ज्या वेळेला तुम्ही MDG SDG करणार आहात त्याच वेळेला तुम्हाला जे वेगवेगळे निर्देशांक आहेत HDI वगैरे तर ते सुद्धा करायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या सन 2000च्या लोकसंख्या विषयक धोरणाचे दीर्घकालीन उद्दिष्ट काय आहे? 1. 2020 पर्यंत किमान जन्मदर साध्य करणे. 2. सन 2030 पर्यंत सदृढ लोकसंख्या साध्य करणे. 3. सन 2040 पर्यंत स्त्री पुरुष प्रमाणात वाढ करणे. आणि 4. सन 2045 पर्यंत स्थिर लोकसंख्या साध्य करणे. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि वॉरियर ऑफिसरवरती जे लेक्चर आहे लोकसंख्या धोरण 2000 तर त्याच्यामध्ये मी ऑलरेडी हे एक्सप्लेन केलेलं आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. सन 2045 पर्यंत स्थिर लोकसंख्या साध्य करणं हे एक 2000च्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. तर 1952 मध्ये भारताने सगळ्यात पहिल्यांदा कुटुंब नियोजनाला सुरुवात केली आणि असं करणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला होता. 2000चं जे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याची जी काही उद्दिष्ट आहेत म्हणजे लगेचच जी साध्य करायची होती अशी काही उद्दिष्ट होती, मध्यमकालीन काही उद्दिष्ट होती जी की 2010 पर्यंत करायची होती आणि दीर्घकालीनमध्ये 2045चं उद्दिष्ट होतं जे आपण आत्ताच पाहिलं. तर डिटेलमध्ये लेक्चर अवेलेबल आहे. ही सगळी उद्दिष्ट म्हणजे तातडीची उद्दिष्ट, त्यानंतर मध्यमकालीन आणि दीर्घकालीन ही सगळी उद्दिष्ट तुम्हाला माहीतच असायला पाहिजेत. लोकसंख्या आणि लोकसंख्या धोरण हे टॉपिक पण असे आहेत की जे तुम्ही एकदा केले म्हणजे 10 वर्षापर्यंत आकडेवारी बदलतच नाही. त्यामुळे तुम्ही जर एकदा ते केले तर पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल किंवा तुमचा इंटरव्ह्यू असेल तर या तीनही परीक्षांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा टॉपिक आहे. त्यामुळे तो एकदाच व्यवस्थितपणे करा. जे काही लेक्चर्स ऑलरेडी वॉरियर ऑफिसरवरती आहे तर त्याच्यामध्ये विथ ट्रिक्स ह्या सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन केलेल्या आहेत. जर तुम्हाला टफ वाटत असेल लोकसंख्या हा टॉपिक तर त्या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला हे सोपं वाटू शकतं. पुढचा प्रश्न आहे, लोकसंख्या विषयक लाभांशाचा संबंध कशाशी असतो? अ. उत्पादक लोकसंख्या गटाचे प्रमाण वाढण्याशी. ब. बालक गटाचे प्रमाण कमी होण्याशी. क. स्त्री पुरुष प्रमाण घटण्याशी. आणि ड. शहरी लोकसंख्येचे प्रमाण वाढण्याशी. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ आणि ब, क आणि ड, ब आणि ड की ड फक्त? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ आणि ब फक्त. तर लोकसंख्या विषयक लाभांश म्हणजे काय? तर थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की कोणत्या गटातील लोकसंख्या ही देशाच्या विकासामध्ये सर्वाधिक भर टाकते किंवा देशाच्या विकासामध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका बजावते. तर अर्थातच उत्पादक लोकसंख्या ज्याला आपण असं म्हणू शकतो की 15 ते 59 या वयोगटातील लोकसंख्या. मग या गटातील लोकसंख्या वाढली तर अर्थातच लोकसंख्या विषयक लाभांश जो आहे तो वाढणार आहे आणि या गटातली लोकसंख्या वाढते याचा अर्थ काय होतो? तर बालक गटाचं प्रमाण कमी होत आहे. अशा पद्धतीने स्त्री पुरुष प्रमाण घटण्याचा याच्याशी संबंध नाही किंवा शहरी लोकसंख्येचं प्रमाण वाढणं किंवा घटणं हे त्याच्यामध्ये एवढी महत्त्वाची भूमिका बजावत नाही. पण उत्पादक लोकसंख्या गटाचं प्रमाण वाढणं आणि बालक गटाचं प्रमाण कमी होणं या दोनही गोष्टी लोकसंख्या विषयक लाभांशाशी संबंधित आहेत. तर तुमचा स्कोर जो आहे तो तुम्हाला, जर तुम्ही आत्ता लेक्चर पाहत असाल तर लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करायचा आहे. जर तुम्ही रेकॉर्डेड सेशन पाहत असाल तर तुमचा स्कोर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. आणि जे काही प्रश्न चुकले असतील तुमचे
ज्यांचे चुकले नसतील त्यांचं अभिनंदन, पण जर तुमचा एखादा प्रश्न चुकला असेल, काही प्रश्न चुकले असतील, तर ते प्रश्न पुन्हा एकदा पहा. त्या प्रश्नामध्ये तुमचं कशामुळे चुकलं, तुम्ही वाचलं नव्हतं म्हणून चुकलं, की तुम्हाला आठवलं नाही म्हणून चुकलं, की प्रश्न तुम्हाला नवीन वाटला. तर याचा विचार करा आणि तो कंटेंट व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण जे प्रश्न होते, काही प्रश्न अतिशय सोपे होते, पण जे काही प्रश्न आहेत ते सगळे एक्झाम ओरिएंटेड आहेत. त्यामुळे तुमचा अभ्यास स्ट्रॉंग असणं हे जास्त आता इम्पॉर्टंट आहे. ज्यांनी लेक्चरमधले क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेले आहेत त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटणारच आहोत. डेली लेक्चर अपलोड करणं, रिव्हिजन लेक्चर हे काही कारणास्तव मला पॉसिबल नाही आहे, पण मी ट्राय करते की 1 दिवसाआड किमान 2 दिवसांमध्ये एक तरी लेक्चर मी अपलोड करण्याचा प्रयत्न करते. सो रिव्हिजनची लेक्चर सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत. पुन्हा भेटूयात आपण नवीन एका विषयासह रिव्हिजन लेक्चर्समध्ये, जिथे आपण प्री आणि मेन्स अशा दोन्हीची तयारी करणार आहोत. आय होप हे लेक्चर तुम्हाला हेल्पफुल ठरलं असेल, तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचं वाटलं असेल. जर हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक नक्की करा. तुमचे इतर फ्रेंड्स जे अभ्यास करतात त्यांच्यासोबत शेअर करा आणि त्याचबरोबर वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक यू वॉरियर्स.